कन्याकुमारी येथून 7 सप्टेंबरला सुरू झालेल्या काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचा आज समारोप। यात्रा 14 राज्यांमधून जम्मू काश्मीरमध्ये दाखल झाली होती। राहुल गांधी यांनी 4000 किलोमीटरपेक्षा अधिकचा प्रवास यात्रेदरम्यान केला पायी। काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मानले काश्मीरमधल्या नागरिकांचे आभार। काश्मीरच्या लोकांनी आपल्याला ग्रेनेड नाही तर प्रेम दिलं, राहुल गांधींचे विधान। काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी जम्मू काश्मीरमधल्या बर्फवृष्टीचा लुटला आनंद। यावेळी एकमेकांवर बर्फ फेकतानाचे आनंदी क्षण कॅमेऱ्यात कैद। सीएसएमटी साईनगर शिर्डी आणि सोलापूर सीएसएमटी दरम्यान 2 वंदे भारत एक्सप्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते शुभारंभ होणार। 10 फेब्रुवारीला मोदी हिरवा झेंडा दाखवण्याची शक्यता। ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे 1 ते 3 फेब्रुवारीला मराठवाडा दौऱ्यावर। यावेळी काही मतदारसंघामध्ये आदित्य ठाकरे सभा घेणार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय विमानामध्ये बिघाड। मुंबई विमानतळावरून टेक ऑफ केल्यानंतर लगेचच विमानाचं लँडिंग। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा जळगाव दौरा रद्द। जळगावच्या गोद्रीमधील अखिल भारतीय बंजारा लव्हाणा नायकडा गोरबंजारा समाजाच्या कुंभमेळ्याला योगी आदित्यनाथ यांची उपस्थिती। धोंडीराम बाबा महाराजांचं योगींनी घेतलं दर्शन। पुण्यातील एफटीआयआयमध्ये केंद्र सरकारकडून बंदी घालण्यात आलेली बीबीसीची डॉक्युमेंटरी दाखवण्यात आल्यामुळे नवीन वाद। चौकशीनंतर कारवाईचा निर्णय। एफटीआयआय प्रशासनाची माहिती। खासदार नवनीत कौर राणा बनावट जात पडताळणी प्रमाणपत्र प्रकरणी शिवडी न्यायालयाचा नवनीत राणा यांना धक्का। नवनीत राणा यांचे वडील हरभजन सिंग कोर्टाकडून फरार म्हणून घोषित। डॉक्टर नरेंद्र दाभोलकर प्रकरणातील सीबीआयचा तपास पूर्ण। नव्या तपास अधिकाऱ्यांचा अहवाल दिल्ली मुख्यालयामध्ये सादर। अहवालावर सीबीआय 3 आठवड्यांमध्ये भूमिका स्पष्ट करणार। नांदेड जिल्ह्यातील महिपाल पिंपरी इथल्या खून प्रकरणात शुभांगीचे आणखी हाडं सापडली। दिशाभूल करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी केलं बोलतं। पुण्यातल्या येरवडा परिसरामध्ये 4 अल्पवयीन तरुणांची दहशत। पूर्ववैमनस्यातून 19 वर्षीय तरुणावर कोयत्यानं वार। परिसरातल्या वाहनांचीही केली तोडफोड। यात रस्त्यावर उभ्या असलेल्या अनेक रिक्षा आणि दुचाकींचं मोठं नुकसान। पोहरादेवी इथे 12 फेब्रुवारीला सेवाध्वज कार्यक्रम। सेवालाल महाराजांचा 11 फूट उंचीचा पुतळा बसवणार। 60% ब्रॉन्झ, 30% जस्त आणि 10% कथील आणि लोखंडाचा 1.5 टनांचा अश्वारूढ पुतळा यवतमाळचे शिल्पकार रामू चव्हाण यांनी साकारलाय। नंदुरबारच्या हुतात्मा शिरीष कुमार गार्डनमध्ये भजी महोत्सवाचं आयोजन। गुलाबी थंडीत नंदुरबारकरांनी घेतला गरमागरम भज्यांचा आस्वाद। मुंबई विमानतळावरील पाट्या मराठीमध्ये करा। सगळे सूचना फलक इंग्रजीसोबतच मराठीतही तितक्याच ठळकपणे लावण्याची मागणी। गुजराती विचार मंचतर्फे मुंबई उच्च न्यायालयात याचिका। लोकशाहीवर भाषण करून घराघरात पोहोचलेल्या कार्तिक वजीरकडे मदतीचा ओघ। वैद्यकीय आणि शैक्षणिक खर्चासाठी समृद्धी कारखान्याचा पुढाकार। डोळ्यांच्या उपचाराचा तसंच पदवीपर्यंतच्या शिक्षणाचा खर्च करण्याचं आश्वासन। जगातल्या श्रीमंतांच्या यादीत गौतम अदानी 7व्या स्थानावरून 8व्या स्थानावर तर मुकेश अंबानी 10व्या स्थानावर। भारतीय क्रिकेटपटू मुरली विजयचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय। 38 वर्षीय विजय सोशल मीडियावर पोस्ट करून दिली माहिती। लखनौमध्ये खेळल्या गेलेल्या भारत न्यूझीलंड सामन्यामध्ये एकही षटकार लगावला गेला नाही। या 2020 सामन्यामध्ये खेळल्या गेलेल्या षटकांमध्ये 239 चेंडू खेळले गेले, परंतु दोनही संघांकडून कुणीही षटकार ठोकू शकलं नाही। क्रिकेटपटू सूर्यकुमार यादवने घेतली उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट। लखनौमधल्या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी दोघांमध्ये चर्चा। सर्बियाचा नोवाक अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली 2024च्या निवडणूक प्रचाराला सुरुवात। न्यू हॅम्पशायर, साऊथ कॅरोलिना इथे ट्रम्प यांनी 200च्या छोट्याशा जमावाला केलं संबोधित। 2024 म्हणजे हा देश वाचवण्याची एक संधी असल्याची प्रतिक्रिया डोनाल्ड ट्रम्प यांची। पाकिस्तानमध्ये मार्च महिन्यामध्ये 33 जागांवर होणार पोटनिवडणूक। माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्याच पीटीआय म्हणजे पाकिस्तान तेहरीके इन्साफ या पक्षानं सर्व जागा लढवायचं ठरवलंय। या सगळ्या 33 जागांवर पीटीआयकडून इम्रान खान यांनाच उभं करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी आपल्या कन्झर्वेटिव्ह पक्षाचे अध्यक्ष नदीम जहावी यांना केलं बडतर्फ। सुनक यांनी बजावले चौकशीचे आदेश। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।